आजच्या रजनीची सुरुवात करतोय. इथे पाहिलं जाईल तर दोन संघ आपल्याला पाहायला मिळते. संघर्ष मुरबे म्हणजेच वामिका स्टार एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला साई कृपा देलवाडी हा संघ पाहायला मिळतोय. आतापर्यंत चेंडूचा खेळ जर पाहिला तर इथे मात्र पाहायला मिळतोय 5 चेंडूचा खेळ झालाय. अक्षय अक्कू आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवर. शेवटचे चेंडू होता इथे मात्र अपसाइड रिजन मध्ये खेळून काढलाय आणि ओव्हरची होईल समाप्ती. एक षटक कंप्लीट झालाय. धावसंख्या स्कोरवर लागली जाते ती म्हणजे 7 धावा. चांगलं षटक हाताळलंय. या षटकामध्ये जर पाहिलं तर सिंगलने धावसंख्या वाढवली गेली आणि जर पाहिलं तर एक चेंडू असा होता जो वाईट फेकला गेला. एकंदरीत 7 धावा या जॉईन केल्या जात आहेत. खूप चांगलं या ठिकाणी जर पाहिलं तर आयोजन नियोजन आपण पाहतोय. यामध्ये महाकाल चषक पंचाळी 2023 हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. आजचा जर पाहिलं तर या टुर्नामेंटसाठी तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसामध्ये जर पाहिलं तर अंडरआर्म बॉक्स क्रिकेट टीम पूर्ण करत असतात. आज फायनल देखील पाहायला मिळाली असती, मात्र इथे पंचाळी वन मॅन शो संघाने काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. येणारे जेवढे संघ आहेत त्यांना मात्र नाराज केलं नाही आणि इथून जर पाहिलं तर सर्व संघांना इथे एंट्री दिली आपल्याला पाहायला मिळते. आजचा तिसरा दिवस, उद्या मात्र ग्रँड फिनाले, चौथा शेवटचा दिवस आपल्याला पाहायला मिळेल. इथे पाहायला मिळेल पहिला चेंडू आहे जर इथे थोडंसं डेंजरस एंडला धावले होते फलंदाज मिस्टर रोनिक आपल्याला पाहायला मिळाला. एका बाजूला रोनिक आहे, दुसऱ्या बाजूला अंबर आपल्याला पाहायला मिळतंय. पहा टॅपचा फटका आहे. अक्षयकडे चेंडू, रन्स मात्र इथे घेताना कुठेतरी रोनिक चुकले आणि गडी बाद. नक्कीच आपण एकविरा आईचा सॉन्ग इथे ऐकत होतो आणि सुरुवात केली जाते ज्या पद्धतीने महाकाल चषक आपण पाहतोय तिसऱ्या रजनीची. इथे पाहायला मिळेल जैविक आलाय नवीन बॅटर मात्र नाव सेकंड. ओहो वॉट फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळतोय. जैविकला मात्र माघारी जावं लागेल. वैभव आपल्याला पाहायला मिळतोय. गुड एफर्ट, जबरदस्त एफर्ट पाहून चेंडूला अडवलं आणि त्यानंतर विकेट देखील मिळवला जातोय. गडी बाद. यस आपण ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकताय काय एफर्ट लावले. इथे पहा काय एफर्ट आहे, जबरदस्त एफर्ट वैभव कडून आपण पाहतोय आणि तितकंच चांगलं फेकी पुण्याचे एकदा गोलंदाज सुधाकरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. अज्जू आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चेंडूचा खेळ पाहिला तर आतापर्यंत नक्कीच 3 चेंडूचा खेळ होतोय कंप्लीट. एक सिंगल आलाय आणि 2 रनआउटच्या रूपाने गडी बाद नक्कीच केले. सुधाकर यांनी चांगली गोलंदाजी केली. हा चेंडू ऑफ कडर होता, समोरच्या दिशेने स्वतः फॉलोअर मध्ये चेंडूला अडवतोय. रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. डॉट चेंडू मात्र थोडस टेन्शन वाढवताना इथे पाहायला मिळेल का. संघर्ष मुरबे म्हणजेच वामिका स्टार आपल्याला पाहायला मिळतोय. संघ सिंगल साठी गेलायत आणि सिंगल रन्स कंप्लीट केले जात आहे. या सिंगल रन्सने धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 9 धावा. इथे पाहिला जाईल टॅपचा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा वैभव चेंडूवर आले. आज वैभव खूप फास्ट दिसत आहेत. ज्या पद्धतीने चेंडूवर येत आहेत पूर्णपणे नजर ठेवते चेंडूवर आणि त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत स्थिरावलेली आहे 9 या आकड्यावर. 2 षटक कंप्लीट झालाय म्हणजे 4.50च्या सरासरीने संघ खेळतोय. तर म्हणजेच संघर्ष मुरबे वामिका स्टार.
यस टायटन संघ आणि आयकेएस संघ आपण या इथे मात्र लॉट टाकले जातील. या संघातील विनर आपण पाहणार आहोत. इथे मात्र पहा फुलटच चेंडू होता, जबरदस्त प्रहार केला, चेंडूला मात्र फेकून दिला, सरळ सीमारेषे पार, टॅपचा फटका आणि करारी फटका पाहायला मिळाला. जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कैवल्य येतोय, कैवल्याच्या पहिल्याच चेंडूवर अटॅक केला जात आहे. पुन्हा एकदा फुलटच चेंडू आहे, आता मात्र बॅटची एज लागली होती. इथे पहा चांगले क्षेत्ररक्षण दाखवले जात आहे दीपेशच्या माध्यमातून. सिंगल रन्स मात्र नक्कीच घेतली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल, स्कोरबोर्ड लागले होतील 14 धावा. यस प्रफुल्ल पाटील म्हणजेच पीपी हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. या आपले स्वागत आहे. या आयोजकांच्या वतीने इथे मात्र नक्कीच विनंती केली जाते की आपण मुख्य मंचावर येऊन या हॉस्पिटलची शोभा वाढवायची आहे. इथे मात्र टॅपचा फटका पाहायला मिळाला, जबरदस्त प्रहार केला गेला. कैवल्याचा जर विचार केला तर आतापर्यंत 3 चेंडू फेकल्यात, 3 चेंडू मध्ये 9 धावा खर्च केल्यात, 2 चौकार 1 सिंगल. कैवल्य पुण्याचे एकदा सज्ज झालाय. या षटकातील 4था चेंडू असेल. इथे मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मात्र चुकीचा प्रयत्न ठरला, कारण की बॅटचा फेस ओपन केला आणि त्यानंतर पाहिलं तर बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होईल. इथे मात्र 2 चौकार चांगल्या लगावल्या होत्या मिस्टर दीपेश यांनी. मात्र या पुढच्या चेंडूवर जर पाहिलं तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि गडी बाद जातोय. धन्यवाद टायटन संघ. इथे मात्र बाय आपल्याला मिळले जाते आणि या संघातील विनर आणि आयकेएस संघ पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र पहा थोडीशी जागा बनवली होती, बॅकफुटला गेले होते आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जर पाहिला तर थोडासा स्लोवर गतीने आला. तर मात्र हा देखील चेंडू पाहायला मिळतोय. लेग साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू निघून जाईल. इथे मात्र आपण पाहतोय रन्स मिळेल 1. डिक्लेअर झोनकडे चेंडू गेला, रन्स मिळेल 1. रोशन आपल्याला पाहायला मिळेल. येस या प्रफुल्ल पाटील पीपी विनंती असेल आपल्याला पुण्याची एकदा मुख्य मंचावर यायचं आहे. रोशनच्या या चेंडूवर प्रहार केला, मात्र वैभव आज कमालीचं क्षेत्ररक्षण करतोय. पहा ही तिसरी असं क्षेत्ररक्षण आहे या इनिंग मधलं की वैभव पूर्णपणे या मातीमध्ये आज पडलेला पाहायला मिळतोय. जबरदस्त पुण्याचे एकदा वैभवचं क्षेत्ररक्षण खूपच चांगलं आहे. आपल्या संघासाठी का नाही होईना, मात्र रन्स इथे वाचवले जात आहेत. 3 चेंडू 22 धावा झाल्या आहेत. समोरच्या दिशेने प्रहार करायचा होता, इथे मात्र डॉट चेंडू येतोय. 22 धावा अजूनपर्यंत आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय, उर्वरित 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. इथे पहा पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, सिंगल रन्स मिळेल. 23 धावा स्कोरबोर्डवर आहेत. या इनिंग मधला शेवटचा चेंडू असेल. 4थं षटक आपण पाहतोय. प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र नाही. इथे चेंडू मिळेल 1 धावांसाठी जाईल. धावसंख्या स्कोरबोर्डवर 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर लागले होतील म्हणजेच 24 धावा आणि 25 धावांचं लक्ष इथे ठेवलं जात आहे. धन्यवाद संतोष पाटील. पुढे आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय रिस्टमनी प्रेझेन्स महाकाल चषक 2023 वनमॅनशिप पंचावली आयोजित एक असा खेळाडू ज्याने नक्कीच खूप मैदाने गाजवली, उमरोलीचं नाव क्रिकेट पटलावर आणलं, ते म्हणजेच पीपी नावाने जास्त ओळख देणार भेटली. प्रफुल्ल पाटील यांचं स्वागत आदरणीय सन्मान्य सुनीलजी साहेबांच्या शुभ हस्ते केलं जाईल. पीपी या प्लीज. एक छोटा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर मानाचा फेटा आणि प्रेमाची पुष्पगुच्छ देऊन आपला सन्मान केला जाईल. आपण पाहतो एक लेजंड खेळाडू ओव्हरऑल क्रिकेट पालघर तालुका ज्यांनी सुरेख काढला. तसं पाहिलं गेलं तर बंधन संघ खूप वर्ष खेळलाय, थोडं सध्याच्या घडीमध्ये इंजर आहे. क्रिकेट वरून दूर आहे, पण क्रिकेटचा प्रेम
मैदानामध्ये घेऊन आलाय. खूप खूप धन्यवाद पीपी, आपला बहुमूल्य वेळ कडून आमच्याकडे नक्कीच आलेत. तर बोलूया आपण मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला पाहायला भेटतो साई कृपा दिलवाडी, तर एका बाजूला पाहायला भेटतो संघ वामिका स्टार मुरबे ब. यानंतर होणारा सामना असेल IKS बोईसर, आणि या सामन्यामध्ये जो विजय होईल तो संघ खेळला जाईल पुढचा सामना, आणि जो क्वालिफाय झाला पुढच्या राऊंड मध्ये बाय झाला भेटली गेली तो संघ पाहायला भेटतोय तो म्हणजे टायटन 11. आपण पाहतोय महाकाळ चषक 2023 एक सुरेख आता अप्रतिम समालोचन पाहायला भेटलं आपल्याला. 3 दिवसापूर्वी आमच्यावर जोडले गेलेत उमरली भागामध्ये सुरेख आवाज संतोष पाटील, आणि आज ज्यांनी पूर्ण पालघर तालुका पालघर जिल्ह्यातील प्रत्येक खेळाडूची कुंडली त्यांच्याकडे आहे ते असे आमचे आदरणीय सन्माननीय सिनियर कॉमेंटेटर मिस्टर दीपकजी संके सुद्धा पाहायला भेटेल समालोचक कक्षामध्ये. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स सतीश पाटील. येस, साईकृपा दिलवाडीचा विचार केला तर 25 धावांचं लक्ष आहे त्यांच्याकडे. छोटं लक्ष आहे, मात्र कधी कधी छोटं लक्ष देखील मोठं होऊ शकते, कारण की समोरचा संघ जर पाहिला तर आपल्याला पाहायला मिळते नक्कीच संघर्ष मुरबे म्हणजेच वामिका स्टार हा संघ आलाय मैदानाच्या आतमध्ये. आणि मुरबे म्हटलं तर खूप चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र त्याहून मी इथे कौतुक करीन वैभवचं, ज्यांनी दिलवाडीच्या संघामधून क्षेत्ररक्षण केलं जबरदस्त रीतीने. मात्र 4 चेंडू ज्या पद्धतीने अडवलेत ना वैभवने, जे चौकार आपल्याला पाहायला मिळाले ते मात्र चौकार वैभवच्या या क्षेत्ररक्षणामधून आपण अडवताना पाहायला मिळालाय. तर अक्कू आहे बॅटर मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला नक्कीच सज्ज झालाय. खूप चांगला खेळाडू आहे. सातत्याने जर पाहिलं तर अंडरम बॉक्स असो ओव्हरम असो, मात्र सुरेख रीतीने खेळला जाणारा हा खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला बॅटरचा विचार केला तर अवधूत या ठिकाणी सज्ज झालाय. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज मिस्टर रोनित. रोनित आपल्याला पाहायला मिळतं. रोनितच्या पहिल्या चेंडूवर टॅपचा फटका, मात्र इथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब, चेंडू निघून जातोय सीमारेषे पार, चौकार. कूपन नाही भेटत, 800 रुपये रेटने चालू आहे आपल्यासाठी. इथे मात्र पाहतोय पुण्याचे एकदा गॅप शोधलाय, जबरदस्त प्रहार, चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी, चौकार. इथे मात्र आपण पाहतोय पुण्याचे एकदा टॅप फटका केला आणि टप फटकाने चौकार लगावले. 3 चौकार लगातार इथे मात्र अक्षयच्या बॅट मधून. सुरेख फलंदाजी दाखवले आतापर्यंत बॅटर अक्षय अक्कू या फलंदाजाने आपल्याला पाहिलं. आता मात्र सेन्सिबल आहे, कारण की जाणीव आहे रन्स आल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. इथून जर आपल्याला पाहायला मिळते कमी धावांचं टार्गेट आहे, आणि हे टार्गेट पार करण्यासाठी आपलं विकेटवर राहणं खूप गरजेचं आहे, तेच मात्र दर्शवलं जात आहे. आता मात्र सिंगल, कारण की अवधूतला देखील माहिती आहे की अक्षयची चांगली बॅट लागली, मला मात्र त्याच्या समोर खेळायचं आहे आणि सिंगल रन्स त्याला काढून द्यायचं आहे. शेवटचे चेंडू असेल षटकातील. धावसंख्या जर पाहिली स्कोरबोर्डवर तर 15 धावा. पुन्हा एकदा इथे अपसाईडला कडक प्रहार गॅपमध्ये खेळायचा होता, बॅटची एज लागली आणि सरळ चेंडू निघून गेला डिक्लेअर झोनकडे. सिंगल रन्स मिळेल, 16 धावा स्कोरबोर्डवर. येणारे चेंडू जर पाहिले तर आता मात्र आपण पाहतोय 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत 9. धन्यवाद. 16 धावा झाल्या आहेत. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 8 धावांची आवश्यकता असेल. येस, इथे मात्र पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अंबर आलाय. करारी प्रहार, आणि इथे पाहायला मिळते चौकार. काय कमालीचा फलंदाज, जसा एअरपोर्ट मधून विमान उडतोय ना
रॉकेट ज्या पद्धतीने उडवलं जातं त्याच पद्धतीने रॉकेट इथे अक्षयच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा टॅपचा फटका आणि सक्सेसफुल होतोय. इथे मात्र सामना जिंकला जातोय. जबरदस्त प्रयत्न आणि जबरदस्त फटकेबाजी करत अक्षय आपल्याला पाहायला मिळाला, ज्याने एकतर्फी मॅच जिंकून दिली. जर अक्षयच्या बॅटचा विचार केला तर अक्षयच्या बॅटमधून तब्बल 22 धावा या 8 चेंडूमध्ये आला. चला इथे बाकी अक्षय ना सामनावीर. चला आणि ज्याने असंख्य मैदानं गाजवलीत, मग ती डहाणूची टुर्नामेंट असो, मग ती पास्तोची टुर्नामेंट असो, चिंचणीच्या मैदानाची टुर्नामेंट असो, पालघर आर्यनची असो, उमरोळीची असो, सरावलीची असो, पिपी नावाने प्रसिद्ध असणारा मधल्या फळीतला तडाखेबंद फलंदाज ज्याने उमरोळीचं वैभव साम्राज्य गाजवलं.